शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या भेटीवर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा आणि आजच्या भेटीचा काहीही संबंध नाहीये। 20 तारखेला जंतर मंतरवर झालेल्या गोंधळासंदर्भात आणि विद्यार्थी आंदोलनासंदर्भात भेट होती। ही कुठलीही राजकीय भेट नव्हती। पवार साहेबांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली म्हणजे आता तोडगा निघेल। आम्ही याआधीच एनडीए मध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे तशा कोणत्याही चर्चा यात झालेल्या नाहीत असं शशिकांत शिंदे म्हणाले। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत। सर, आज आपण पाहिलं की सकाळीच शरद पवार साहेबांनी आणि सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर मात्र वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काय प्रतिक्रिया यावर? आदरणीय पवार साहेबांनी काल जंतर मंतरवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांना भेट दिली आणि त्यातून मार्ग निघावा, 22 दिवसापासून झालेल्या आंदोलन मार्ग निघावा म्हणून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुप्रियाताई आणि ते दोघेही जाऊन भेटायला गेले असतील। मला वाटतं की आपण अपेक्षा करूया की त्यांचा आदर ठेवून त्यातून मार्ग निघाला तर मला वाटतं आनंदाची गोष्ट असेल। आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा एनडीए मध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे जरी एक मुद्दा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबांनी ही भेट घेतलेली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रामध्ये सहभागी होणार अशा चर्चा सुरू असताना पवार साहेबांनी ही भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा त्याच्यामध्ये समाविष्ट होणं या अर्थाला अर्थ नाही आहे। या भेटीचा आणि त्या चर्चेला काही अर्थ, आता चर्चा तुमच्या माध्यमातून होते, आमच्याकडे असला कुठला प्रस्ताव नाही, आमच्याकडे कुठली चर्चा नाही। बरं, म्हणजे ही वेळ फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पवार साहेबांनी घेतली आणि आता पवार साहेबांचा अनुभव आहे तेवढं मला वाटतं की पवार साहेब अशातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात। आता या भेटीनंतर तरी केंद्र सरकार याची दखल घेईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे तो घेईल असं वाटतंय? नाही, आता काय ते राजीनामा घ्यायचा असतं तर एवढ्या विषयासाठी एवढ्या लोकांना लाठीचार्ज झाला नसता, मारहाण झाली नसतं, सगळं झालं नसतं असं। पण त्यातून बघू आपण मार्ग निघावा एवढीच अपेक्षा ठेवूया। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल।